सर्वांना माहिती आहे की जवाहर बालभवन 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं कोनशिला ठेवण्यात आली आणि 1952 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण प्रकल्पाचं झालेलं आहे। आणि गेल्या या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक मार्गदर्शन हसत खेळत शिक्षण देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे। आणि पाठीमागच्या काळामध्ये या बालभवनमध्ये आणखी काही सुधारणा काही सुविधांची आवश्यकता होती आणि मग तत्कालीन शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेबांनी त्याला सुरुवात केलेली आणि त्याला आणखी पुढे नेण्याचं काम आत्ताच्या घडीला शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। साधारणपणे वेगवेगळ्या अगदी चित्रकला असेल, गायन असेल, अभिनय असेल, वक्तृत्व असेल, शिल्पकला असेल, अशा वेगवेगळ्या कलागुणांना या ठिकाणी वाव विद्यार्थ्यांना मिळणार आहे। एका वेळेस साधारणपणे 500 विद्यार्थ्यांना सामोरं जात मला विश्वास आहे की तुमच्या अभ्यासाला जे कष्टपूर्वक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याला निश्चितपणे न्याय त्या ठिकाणी मिळेल। कृपा करून आपण खचून जाऊ नका, परत एकदा आपण जोमाने अभ्यास करूया आणि त्या परीक्षेला सामोरं जाऊया। सर, नीती आयोगाचा एक रिपोर्ट आला आहे, मागच्या दशकभरात जवळपास देशभरातल्या लाखो शाळा बंद पडलेल्या आहेत, त्यात महाराष्ट्रातील देखील अनेक शाळा आहेत, काय सांगाल? काय शाळांमध्ये वाढ झाली? नीतीचा अहवाल तर मी बघितलेला नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे दर वर्षाला 200-300 शाळा त्या ठिकाणी कमी होत आहेत। अर्थात कमी होत आहेत म्हणजे त्या 100% त्या बंद पडलेल्या आहेत असं नाही। काही ठिकाणी एका गावामध्ये 2-3 शाळा आहेत। पूर्वीच्या काळामध्ये वसती शाळेंना आपण मान्यता दिलेली होती, त्या वसतीपुरती ती शाळा होती। तर आता काही ठिकाणी त्या 2-3 शाळा एकत्र करण्यात आलेल्या आहेत। मग कागदावर असं दिसते की त्या शाळा कमी झाल्या। अर्थात ही पण वस्तुस्थिती आहे की आत्ताच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळेंकडे पालकांचा थोडासा जास्ती ओढ आहे आणि म्हणून त्याच्याकडे बोट न दाखवता आमचं क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल यासाठी ज्या ज्या काही सुविधा, भौतिक सुविधांच्यापासून तर शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्यापासून शिक्षकांचं काम कमी करण्याच्यापासून जे जे काही करावं लागतंय मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की विभागाच्या वतीने अगदी छोटे छोटे जे काही सकारात्मक निर्णय आम्ही केलेले आहेत तर येणाऱ्या 26-27 मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली दिसेल। सर, पुण्यामध्ये पहिल्या 3 आठवड्यामध्ये 3 आठवड्यात पहिल्या 123 मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत। कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या या मे महिन्यातल्या पहिल्या 3 आठवड्यातली ही परिस्थिती आहे। का एकंदरीत पुणे एवढं असुरक्षित वाटते? नाही, मला वाटतं की माहिती घेऊन त्यावर मी भाष्य केलं पाहिजे। मला त्याची माहिती नाही। विज्ञान केंद्राबद्दल सांगितलं तुम्ही, कशा प्रकारे ते विकसित होणार आहे, काय काम होणार आहे? साधारणपणे सायन्स पार्क नावाची जी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल त्या ठिकाणी जे खेळणी असतात, ज्या वस्तू असतात त्या माध्यमातून विज्ञानाचा धडा त्या ठिकाणी शिकवला जातो। हसत खेळत विद्यार्थी ते शिकतात आणि त्याची प्रतिकृती लहान जागेमध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत। दादा, नीट की परीक्षा कैंसिल होने से आत्महत्या की जो संख्या है बढ़ती नजर आ रही है, 3 तक पहुंच गई है। किस तरह से इस चीज़ को देखते हैं और क्या होना चाहिए? नीट के बारे में ये सही बात है कि दुर्भाग्यपूर्ण यह घटना है, लेकिन केंद्र शासन ने इसकी गंभीरता से दखल ली है और हम सबको पता है CBI के माध्यम से इसकी इंक्वायरी चल रही है। बहुत लोग जेल में गए हैं और डीप में जाकर CBI वहाँ पर इंक्वायरी कर रहा है। फिर भी मैं सभी विद्यार्थियों से विनती अपील करूँगा, कृपा करके आप म्हणजे खचून जाऊ नका, परत एकदा आपण अभ्यासाला लागूया। मला विश्वास आहे की आपने जो कष्टपूर्वक स्टडी किया है उसको न्याय मिलेगा। दादा, काँग्रेस सरकारवर आरोप लावत आहे की पूर्व विदर्भातले 60 नगरसेवक काँग्रेसचे नॉट रिचेबल आहेत। त्यांचं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी दबाव आणत आहे, निधीचं एकंदरीत लालच दाखवलं जातं विधान परिषद निवडणुकीसाठी। नाही, मला वाटतं की आता नगरसेवक महोदय पण सुज्ञ आहेत,
त्यांना त्यांच्या भागाच्या विकासाच्या संदर्भातली त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी काय निर्णय करायचा तो त्यांचा अधिकार आहे. पेट्रोल ज्यादा डिझेलची आज लगातार पुन्हा पेट्रोल दरवाढ डीजल के झालेली दाम बढ़ आहे. रहे हैं, चौथ्यांदा विपक्ष सरकार पर हमलावर है। राहुल गांधी तो यहाँ तक कह रहे हैं कि अगले साल तक सरकार गिर जाएगी। मैं समझता हूँ उसका जवाब माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने अतिशय स्पष्ट रूप से दिया है. सर दादा चौथ्यांदा दरवाढ मुंगेरी झालेली लाल आहे. के हसीन सपने जो स्टेटमेंट किया है. दादा आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे. चौथ्यांदा ही दरवाढ झाल्यामुळे कुठेतरी विरोधक टीका करतायत. पेट्रोल पंपावरती देखील नाही बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर इराण, इस्रायल, अमेरिका जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, इतर दरवाढीचं समर्थन तर कोण करणार नाही. परंतु आता जगाच्या पाठीवर ज्या पद्धतीचं हे संकट आलेलं आहे, आपण इतर देशांमध्ये जर बघितलं तर अगदी आपल्या कल्पनेच्या पलीकडे त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर गेलेले आपण पाहतो आहोत. आणि म्हणून असे काही निर्णय सरकारला त्या ठिकाणी घेणं भाग पडतं आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये अधिकारी आरोपींसोबत पार्टी करत होते आणि त्यावर आता अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आणि 7 दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली. मला या विषयाची माहिती नाही, परंतु ज्याने कोणी चुकीचं काम केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल. आता माझी